नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याच्या अधिकार प्रदान करण्याबाबत जी.आर. दिनांक 17/6/2026 या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आताच्या घडीच्या संदर्भातील महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भातील सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याच्या बाबत किंवा प्रदान करण्याबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दिनांक 16/6/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा इत्यादी मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी सदर थकबाकीचे रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी पुढील प्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येते आहे। वित्तीय अधिकार नियम पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, उपनगरांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच मुंबई शहर उपनगराकरिता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच यापूर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे ती रक्कम नियमानुसार अदा करण्यात आली आहे किंवा कशी याबाबत सविस्तर माहिती आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त पुणे यांच्या तपासणी करून त्याबाबतचा स्पष्ट असा अहवाल 90 दिवसाच्या आत निर्देश देण्यात आले आहेत। आणि म्हणून या संदर्भातला असणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय येथे मी स्क्रॉल करतो, हा शासन निर्णय दर्शविला आहे, आपण आरामाने स्क्रॉल करून पहा। तर हा एक महत्त्वाचा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करत आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।